जोडी सुद्धा मैदानात त्यांचे पंचही मैदानात जाण्यासाठी सज्ज होत आहेत. पंचाने मैदानात जायचं आहे कारण सलामीची जोडी मैदानात येते. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मराठा पंजाब बी संघाने. आमचे तिन्ही पंच मैदानात जात आहेत. पंच शशिकांत साटम त्या ठिकाणी चेंडू उचलत आहेत IPL प्रमाणे. अगदी त्यानंतर सुपूर्द करतात शकील कोटी यांच्याकडे आणि बाजूला तिसरे पंच फैज रईस. फैज रईस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पायनियर क्रिकेट संघाचे फॉर्मर क्रिकेटर. तब्बल 91ला त्यांनी सलामीला सुरुवात केली होती ओपनर बॅट्समन म्हणून आणि तब्बल 2004 पर्यंत 13 वर्ष अतिशय यशस्वी धुरा सांभाळली होती. अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून ख्याती होती पायनियर संघाचा सलामीवीर. नंतर आज मात्र एक निष्णात पंच आणि खास करून एक कडक पंच म्हणून की ज्यांच्यामध्ये जे चक्कर गोलंदाज आहेत त्यांचे आर्म जे असतात ती क्लिअर होण्यास मदत होते. त्याचबरोबर आमचे विलास बाळू यांनी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे पंच म्हणून. नो डाऊट कामतघर गावाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल क्रिकेटचा तेव्हा विलास बाळूंचं नाव सुद्धा त्यामध्ये अग्रक्रमाने असणार आहे. कारण उत्कृष्ट क्रिकेटर आता 40+ उत्कृष्ट क्रिकेटर त्याचबरोबर उत्कृष्ट पंच म्हणून सुद्धा ते काम पाहत आहेत. तिसरे पंच म्हणून चांगली भूमिका या स्पर्धेत पार पाडतायत. क्षेत्ररक्षण लावलं जातंय मराठा पंजाब बी संघाकडून. संघाचे कर्णधार राजेश पाटील स्वतः यष्टीरक्षक. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग दोन क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी एक डीप पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हा लॉंग ऑफ एक लॉंग ऑन डीप वाईडिश मिड विकेट डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण आहे. सामना सुरू होतोय. पंच शकील कोटी स्क्वेअर लेगचे पंच शशिकांत साटम तिसरे पंच फैज रईस. सलामीची जोडी मैदानावर निकी आणि भावेश. आतिश भामरे पहिला चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू आहे. फ्री हिट असणार आहे. 1+1 2 धावाही मिळत आहेत. फ्री हिट असणार आहे चेंडूवर कारण बीमर चेंडू आहे. सध्या बीमर चेंडू असं असतो की फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने हा चेंडू टाकला जातो. दुसरा चेंडू जर बीमर टाकला तर तो गोलंदाज या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. का तुम्ही एकदा प्रयत्न केला दुसऱ्यांदा जर जखमी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र पंच तुम्हाला शिक्षा देतात. आतिश भामरे थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करतोय आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यष्टीरक्षक राजेश पाटील संघाचा कर्णधार एसटी पासून दूर. शॉर्ट पॉइंट आणि एक शॉर्ट थर्ड मॅन दोन क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. बचावात्मक क्षेत्ररक्षण बघायला मिळते. डावखुरा फलंदाज भावेश सज्ज होतोय. हा चेंडू आणि ड्राईव्ह केला चेंडू जातोय तो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. खातं उघडलं जातंय. भावेश आपलं खातं उघडतोय. धाव संख्या होते 3. चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला प्रथम कुमार या संघाची. समोर एक बलाढ्य संघ आहे मराठा पंजाब बी. आपण पाहताय गोलंदाज आतिश भामरे रिव्हर्स शॉट खेळलेला आहे. मात्र चेंडू नॉन स्टॉप सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू अडवण्यात यश मिळतंय.
मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा आलेला नव्हता. चेंडूचा वेग कमी झाला होता, त्यामुळे जो शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक होता तो पोहोचला होता. त्यामुळे एकच धाव घेण्याची संधी मिळाली होती मिकियास. धावसंख्या होती 4. बिनबाद 4. एक थोडीशी संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे. फ्रीडचा फायदा सुद्धा उचललेला नव्हता. आतिश वांबरे एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेला मात्र अतिशय एक चांगला चेंडू आहे. बारी ट्रॉफी मध्ये बघितलं आपण मराठा पंजाब बी संघाने अतिशय चांगली कामगिरी केली होती. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. तो वळला होता, टर्न झाला होता चेंडू. आतिश याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू मिड ऑफ कॉर्नर डीप मिड ऑफला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. एक पेक्षा जास्त मिळाले. तकदीर त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या होते 5. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाही. पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू टाकला होता भीमर चेंडू. त्यानंतर आतिश अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. याला तर फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. ड्राईव्ह केलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली. खराब क्षेत्ररक्षण दबाव टाकला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. समीर त्या ठिकाणी आहे. समीर तांगडी डीप एक्स्ट्रा कव्हरला. बऱ्याच वेळा असं होतं संदेश पाटील, जेव्हा चेंडू खेळला जातो आणि डीप मधून जेव्हा क्षेत्ररक्षक येतो तेव्हा त्याचं बरंचसं लक्ष फलंदाजाकडे असतं आणि त्यातून थोडंसं मिसफिल्ड होतं, खराब क्षेत्ररक्षण होतं आणि दुसऱ्या धावेची शक्यता आपोआप निर्माण होत असते. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. आतिश शॉर्ट बॉल फायदा उचलता आलेला नाहीये. हुक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, परंतु निष्णात पंच आहेत शकील कोडी, त्यांनी बघितलेलं काय चेंडू जवळपास डावी आणि जी मधली एसटी आहे याच्यावरून निघून गेलेल्या एसटी रक्षकाच्या हातात. पहिलं षटक समाप्त होतोय. चांगली सुरुवात म्हणता येणार नाही. फक्त कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही, ही एक जमेची बाजू आहे प्रथम कुमार संघाची. अगदी बरोबर. पहिल्या षटकामध्ये 7 धावा जमा केलेल्या आहेत प्रथम कुमार या संघाने. नाणेफेकी जिंकल्यानंतर जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुठेतरी योग्य वाटत नाहीये, कारण की एक भीमर चेंडू देखील फेकला होता गोलंदाजाने. कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आपण पाहू शकता नितीन पाटील आणि अमोल पाटील यांना आपण पाहू शकता. नितीन पाटील माजी कर्णधार, एक अष्टपैलू खेळाडू जॉलीस्पोर्ट कामतगरचे, आणि अमोल पाटील एव्हरग्रीन आजी संघाचा आधारस्तंभ, सर्वात सिनियर खेळाडू. आणि आमचे मान्यवर आमचे रवींद्रजी म्हात्रे साहेब, सचिनजी पाटील, काळीरामजी पाटील, विश्वनाथजी पाटील, या मान्यवरांना आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता. विश्वनाथजी चौधरी त्या ठिकाणी आहेत. तकदीर येतोय गोलंदाजी करण्यासाठी संघातर्फे दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट होते भावेश. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. 8 धावा, 7 धावा आहेत. बिनबाद 7. तकदीर याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, कारण चांगलं क्षेत्ररक्षक करतोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव मिळते भावेशास आणि एका धावेने प्रथम कुमार संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. बिनबाद 8. यानंतर होणारा सामना विनर स्पोर्ट्स विरुद्ध महिंद्रा स्पोर्ट्स. दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. यामध्ये अति सुंदर फटका ड्राईव्ह केलेला, मात्र प्लेसमेंट चांगला नाहीये. फटका चांगला आहे, प्लेसमेंट चांगला नाही, कारण लॉंग ऑनला समीर तांगडी आहे, सज्ज आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतो. 1 पेक्षा जास्त मिळत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 9. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये
आतिश भांबरे आणि दुसऱ्या षटकामध्ये तकदीर. याला मात्र स्लॉक सिप डीप मिड विकेट सीमापार षटकार, जॉली षटकार. भविष्याचा अतिशय सुंदर फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलेला. अगदी स्लॉक सिपचा आनंद बघितला आपण. आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सरळ जातोय वराळ तलावात. हे पाहू शकता आपण. आमच्या कॅमेरामॅनने अतिशय सुंदर दृश्य टिपलेलं आहे. चेंडूची रवानगी तलावात केलेलं आहे. पंधरा धावा झालेल्या आहेत. षटकार लागल्यानंतर थोडस एक चिंतेचं वातावरण. लागलीच संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आतिश तकदीरकडे येतोय. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपणास निर्धारित 30 मिनिटाची वेळ दिलेली आहे 6 षटकांसाठी. यावेळी मात्र एक चांगला चेंडू आहे, शॉर्ट थर्डमॅनला जातोय. पंचांचा लेग बायचा इशारा. पंच शशिकांत साठ्याव आहेत. लेग बायचा इशारा करतायत. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. आता मात्र एक समाधानकारक धावसंख्या वाटते. आवश्यक धावगती सरासरी जर आपण 9 पेक्षा जास्त आली तर एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो. तकदीर. याला मात्र चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेगला. षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 17. आता मात्र एक चांगली धावसंख्या संदेश पाटील म्हणता येईल, कारण 8.50 8.5 धावांच्या गतीनं प्रथम कुमार संघाने धावा जमवलेल्या आहेत. 6 षटकांचा खेळ आहे. मात्र 2 षटकामध्ये 17 धावा जमा केलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की जमिनीची बाजू विकेट पडलेली नाहीये. 10 विकेट सुरक्षित आपल्या खेळाडू कक्षामध्ये आहेत. विनर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार दोघांनीही या नंतरच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. 5व्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसून राहायचं आहे. विनर स्पोर्ट आणि महिंद्रा स्पोर्ट चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे. आतिश येतोय. कंटिन्यू. याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात हवा तसा येत नाही. स्क्वेअर लेग कडे येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. तालमेल बघायला मिळाले, समन्वय बघायला मिळालेले नाही आणि त्यात बाद होतोय तो मिकी बाद होतोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. दुसरी धाव घ्यायची होती, मात्र भावेश तयार नव्हता आणि मिकिया बाद झालेला आहे. अतिशय सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. SK एंटरटेनमेंट, किरण थळे, शंकर गुळवी, त्याची संपूर्ण टेक्निकल टीम आणि पोचवायचं काम करत आहे. SSS नेटवर्कचे आमचे सन्माननीय राजेशजी शेट्टी, संपर्क नेटवर्कचे साहिल अरुण पाटील, RC पाटील फाउंडेशनचे त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आमचे जे जॉनरल चंद्रकांतजी चौधरी तसेच राजनजी चौधरी यांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आतिश याला मात्र खोदून काढलेला आहे. डिग आउट. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. समीर तांगडी झेपावतोय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते भावेशास. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 19. अजूनही मी म्हणेन चांगली धावसंख्या आहे, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकापर्यंत
जर एक 35-36 धावापर्यंत मजल मारली आणि स्लॉग ओव्हरमध्ये जर 20 पेक्षा जास्त धावा जमवल्या तर 60+ एक चांगलं लक्ष ठरू शकतं. यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट झालेला आहे, चकित झालेला आहे आणि चेंडू सरळ निघून गेलेला आहे. तो यष्टी रक्षकाच्या हातात, राजेश याच्या हातात निर्धावच्या रूपात. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाजांनी, मात्र पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आतिश भांबरे याला मात्र ऑन दी अप हवेत फटका खेळलेला आहे. शॉर्ट पॉइंटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये हे बघितलेलं आहे. झाडूमधून फटका खेळलेला आहे दिशेनं. डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते, ती विनोद यास आणि विनोद आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झालेली 20. आतिश याला मात्र अपील केले जाते आणि याच बरोबर भावेशाची खेळी पायचीच्या रूपाने संपुष्टात. महेंद्र स्पोर्ट भातवड आणि विनर स्पोर्ट दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉक्स बॉक्समध्ये यायचंय. जबरदस्त सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. यानंतर देखील विनर डॉक्टर गवली सर विनर स्पोर्ट या संघाने ओपनिंग सामन्यामध्ये 105 धावा ठोकल्या होत्या आणि महेंद्र स्पोर्ट एक बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघामध्ये चांगली लढत पाहायला मिळणार प्रेक्षकांना. यानंतर देखील 9 चेंडूंचा सामना केला आणि 10 धावांची खेळी केली होती. 10 धावा जमवल्या होत्या बाद होण्यापूर्वी. भावेश पास झाल्यानंतर खेळण्यासाठी येतोय. याला फक्त चेंडूला हलक्या हाताने ढकललेला आहे, पॉइंटला जातोय आणि त्यावर फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धाव संख्या होते 21. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीने अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये, कारण 21 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. सलामीची एवढी तंबूत परतलेली आहे. मिकी बाद झालेला आहे, त्यानंतर भावेश बाद झालेला आहे. खेळले होते विनोद आणि राजेश. गोलंदाजीसाठी येतोय सूरज. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजीमध्ये बदल, त्याचबरोबर आमच्या समालोचक कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा बदल होतोय. सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक संदेश पाटील. धन्यवाद डॉक्टर गवली सर. 3 षटकाची समाप्ती 21 धावात 2 विकेट पडलेल्या आहेत. पहिल्या चेंडू चौथ्या षटकाचं. आता मात्र एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र एक धावा समांतर मत आहे. एका धावाने धाव संख्या 22 होते. आपण पाहतो दोन्ही बलाढ्य संघामध्ये लढत पाहत आहे. प्रथम कुमार आणि मराठा पंजाब बी या संघामध्ये आपण लढत पाहत आहे. जॉली ट्रॉफी 2016 मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज बंटी. आता मात्र एका जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान क्षेत्रामध्ये ते चेंडू ऐन लेगचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, तर एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 23 होते. प्रार्थना स्पोर्ट देखील एक चांगली मजबूत फलंदाजी आहे, मात्र आतापर्यंत कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा जर पावंदी लावलेल्या गोलंदाजांनी, कारण की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मराठा पंजाब बी संघाची.
रॅटम आउट द विकेट. आता मात्र एक जोरदार फटका, चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जातो. 6 धावांसाठी षटकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. शफल क्रॉस झाला होता. हाफ स्विंग आणि हाफ हुकचा फटका आहे हा. दोन्हीचं मिश्रण बघायला मिळतंय आणि चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 6 धावांसाठी जॉली षटकार. पुन्हा एकदा आपण पाहू शकता असा फटका जर संदेश पाटील खेळला तर चेंडू सहज घेता जात असतो, कारण चेंडूचा वेग असतो, वेगाचा एक फायदा मिळतो आणि सहज घेते चेंडू हा क्लिअर केला जातो, बाउंड्री क्लिअर केली जाते. आता मात्र धावसंख्या होते ती 29 धाव होत आहेत. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. आपण पाहताय दोन्ही संघामध्ये एक चांगली लढत पाहताय. यानंतर देखील सर्वांना एक चांगला सामना पाहायला मिळणार आहे. विनर स्पोर्ट आणि महेंद्र स्पोर्ट भादवर, लाईनअप भादवर संजय भाई मात्र यांचा फॅम टीम आहे. मात्र गोलंदाजी करतोय योगेश भैर फॅम टीम. 3ऱ्या षटकातील पुढचा चेंडू राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतोय. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत होत आहे. धाव संख्या होते 33. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या 3 षटकामध्ये. या षटकामध्ये 3 चेंडूवर 8-9 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजाने. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. डीप वरून क्षेत्ररक्षक फील्ड करतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि आत्महत्या म्हणता येईल क्रिकेटमध्ये, कारण की एकाच गाड्या 2 ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये शॉर्टम फुल करण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू कार्पेटच्या साने चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेला होता आणि डीप वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेल करतोय आणि चांगला थ्रो करतोय तोपर्यंत एकच जागेवर दोघं फलंदाज आपल्याला बघायला मिळतात, कारण की दोन्ही ट्रॅक आपण पाहतायत एकाच पटरीवर येतात. तर 3रा विकेट पडतोय. विनर संघाचा कर्णधार लक्षात घ्यायचा आहे, कारण की समोरील महेंद्र स्पोर्ट लाईनअप भादवर संजय भाई मात्र फॅम टीम संघाचा कर्णधार आलेला आहे. आपण पाहताय कशा प्रकारे दुसऱ्या अंगलने दाखवला नीट अँड क्लीन आपल्याला पाहायला मिळते. ज्याने आताच टेलिव्हिजनचं बटन ऑन केलेलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सर्व प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सूरज बंटी. आता मात्र रिव्हर्स शॉट केल्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धार चेंडू जातोय. लखन फलंदाज आहे. मान्यवर कक्षामध्ये आताच आगमन झालेलं आहे. सन्माननीय अशोक पाटील साहेब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. मी जॉली स्पोर्ट कामतघर यांच्या वतीने जॉली ट्रॉफी 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मिक्सर ग्राइंडर मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या परिवाराच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू हवेमध्ये पाहूया कॅच होते का. फ्लोलेस मध्ये टपा खातोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करताना 2 धावा पूर्ण केली जात आहेत. या षटकामध्ये आपल्याला धावा बनतात असं वाटतंय, कारण की षटक समाप्त झाले. 4 षटकाची समाप्ती. धाव संख्या ऑफिशियल स्कोर सांगितले अभि पाटील 33, 3 बाद 33, डबल 3 आपण पाहत आहेत 33 धावा आणि 3 विकेट. जे षटक समाप्त झालेले आहेत 4. आता मात्र स्लॉग वरचा खेळ आहे. 12 चेंडू आहेत प्रथम कुमार या संघाकडे आणि पाहूया काय करतात या 12 चेंडूचा हास्य. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या 3 षटकामध्ये. वेलकम हरेश पाटील. 8 एप्रिलला जेव्हा स्पर्धा सुरू होईल MLA ट्रॉफी, तेव्हा हरेश पाटील सर्वात व्यस्त असणार आहेत. 8 एप्रिलला जेव्हा स्पर्धा सुरू होईल MLA ट्रॉफी सन्माननीय आमदार रुपेश म्हात्रे साहेब यांची, तेव्हा हरेश पाटील सर्वात व्यस्त व्यक्ती असणार आहेत, व्यस्त क्रिकेटर असणार आहेत.
या आपण पाहू शकता आमचा कॉमेंट्री बॉक्स ठीक समोरच्या अँगलने घेतला जातोय. या कॉमेंट्री बॉक्सला माझ्या जोडीला मराठा पंजाब बी चे राखीव प्लेयर हर्षल, त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर अभि पाटील, त्याचबरोबर डॉक्टर गवली सर मॅजिकल वाईस, त्याचबरोबर मी संदेश पाटील आणि त्याचबरोबर सुदर्शन. आपण पाहताय प्रथम कुमार संघाचा राखीव प्लेयर. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर आम्हाला 2 सामने खेळवायचे. 6 षटकांचे सामने लक्षात घ्यायचे. आपण मराठा पंजाब बी आपण पाहताय तिन्ही पंच ग्राउंड मध्ये शकील कुट्टी सर, शशिकांत साटम सर, त्याचबरोबर फैज रेज. मित्रांनो, महिंद्रा स्पोर्ट्स संघ थोड्याच यानंतर सामन्यामध्ये सज्ज होणार आहे आणि सन्माननीय आमदार भिवंडी पूर्वचे सन्माननीय आमदार आपला आमदार रुपेश दादा मात्रे आणि सन्माननीय नगरसेवक संजयभाई मात्रे यांच्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 8 एप्रिल ते 17 एप्रिल या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. MLA ट्रॉफी आमदार चषक 2016 भव्य दिव्य स्पर्धा. यावर्षी या स्पर्धेमध्ये बरंचसं काही नाविन्य येणार आहे, नवीन गोष्टी बघायला मिळणार आहे. 8 एप्रिल ते 17 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवा टेमगरपाडा या मैदानावर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. कस्तूप येतोय गोलंदाज 5व्या षटकासाठी. शेवटचे स्लॉगवरचे षटक आहे ते पाहूया कोणत्या प्रकारची फलंदाजी होते. आता मात्र प्रथम कुमार संघाची 5व्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. कस्तूप आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता, मात्र एष्टी रक्षक चुका करतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करताना 2 धावा पूर्ण करताय. बाहेरचा इशारा करताय पंच. एक्स्ट्राची मदत होत आहे ती म्हणजे प्रथम कुमार या संघाला. धाव संख्या 35 होते. गोलंदाज कस्तूप राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो फलंदाज लखन. आता मात्र पूर्णपणे ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. सरळ प्लेटने जातोय चेंडू. लॉंगाच्या मधोमध जातोय. 1 धाव पूर्ण केली जात आहे. यानंतर बिग मॅच सर्व प्रेक्षक आतुराने वाट पाहत आहेत. महेंद्र स्पोर्ट आणि विनर स्पोर्ट. त्यानंतर शेवटचा सामना असणार आहे जयदुर्गा बी वर्सेस नवाब स्पोर्ट. आता मात्र एका जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पहिल्या क्षेत्रामध्ये जातोय. पहिल्या टप्प्यानंतर फील्ड केली जात आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करताना 2 धावा पूर्ण केली जात आहेत. शेवटच्या स्लॉगवर षटकामध्ये धावा बनत आहेत डॉक्टर गवली सर, कारण की गोलंदाजी कस्तूप करते आणि धावा ज्या आहेत 38 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही चेंडू. शॉर्ट थर्मॅनलाच चेंडू जातोय. पप्प्या फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. गोलंदाज कस्तूप आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतोय. विनत खेळण्यासाठी सज्ज होत आहे. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. बॅटचं काही कॉम्बिनेशन होत नाही, मात्र एष्टी रक्षक चुका करतोय. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धाव संख्या 40 होते. 5व्या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजांनी, मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. आता मात्र एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू जात आहे. 5 षटकाची समाप्ती होते आणि ऑफिशियल स्कोर सांगितलं अभि पाटील की धाव संख्या 40 होते. 3 बाद 40. डॉक्टर गवली सर, जर सामना जिंकायचा असेल तर टार्गेट 50+ ठेवावं लागेल, कारण की समोरचा संघ मराठा पंजाब बी आहे. भरपूर फलंदाज असे आहेत की त्यांच्यामध्ये क्षमता आहे. संदेश पाटील हे विसरून चालणार नाही. मराठा पंजाब बी
संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. बीएनडीला सुद्धा बाली ट्रॉफी मध्ये या संघाला पराभूत करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. तकदीर त्याचबरोबर आतिश यांनी जी सुरुवात करून दिली होती असं वाटत होतं की सहजगत्या बीएनडी संघाला पराभूत करतील, पण मात्र तकदीर बाद झाला आणि थोडीशी सामन्याला काळजी मिळाली. हे विसरून चालणार नाही की आतिश त्याचबरोबर तकदीर, संघाचा कर्णधार राजेश पाटील, परेश असे नामांकित फलंदाज या संघामध्ये, समीर तांगडी हा सुद्धा स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी करू शकतो असे नामांकित फलंदाज या संघामध्ये आहेत. सूरज बंटी शेवटचं षटक स्लॉगवर हातामध्ये दिलेल्या कर्णधाराने. पाहूया लखन आणि विनोद खेळाडू सज्ज होते खेळण्यासाठी. विनोद राईट आर्म ओव्हर द विकेट, संदीप पाटील गेले इन कडून. आता मात्र पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय, खूपच बाहेर निघून जातोय. पंचांचा हात समांतर करतायत, व्हाईटचा इशारा करतायत. एक्स्ट्राची मदत 41 धावा होत आहेत. यानंतर विनर स्पोर्ट संघाच्या कर्णधाराने देखील तयारीमध्ये राहायचं. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज बंटी राईट आर्म ओव्हर द विकेट, जोरदार फटका, चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे आतिश बांबरे कोणत्या प्रकारची चूक करत नाही आणि विकेट पडतोय. पाहू शकता आता हे चांगला झेल मिड विकेटला घेतला तो, डीप मिड विकेटला हवा होता. आतिश थोडासा पुढे येतोय आणि चांगला झेल समाप्त करतोय, घेतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू पुल केला होता, मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती, त्याला मिड विकेटला क्लिअर करता आलेलं नाहीये आणि आतिश भांबरे यांनी कुठल्या प्रकारची चूक केलेली नाहीये. शेवटच्या षटकामध्ये देखील गोलंदाजाने धावांवर रोख लावलेली आहे. बंटी पुन्हा एकदा गोलंदाज गोलंच्या मार्गावर जातोय. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. बॅटची टॉपेच उडाली होती, मात्र चांगला क्षेत्ररक्षक थडव्यांचा क्षेत्ररक्षक पप्या जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. नवीन फलंदाज स्ट्राईक घेतोय सतीश वाकचुरे. गोलंदाज बंटी राईट आर्म ओव्हर द विकेट, सामना करतो सतीश. आता मात्र एका मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, व्यवस्थित बॅटच्या पड्ड्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जात आहे. सतीशाला सर आपण बघितलं असेल बाली ट्रॉफी मध्ये सावंदे स्पोर्ट्स सावंदे एका गावातील एक गाव गट हा सामना खेळला होता. मात्र प्रथम कुमार या संघामध्ये खेळतो आपण पाहतोय. पहिला चेंडू बीट होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र एका सुंदर असा टोला बॅट मध्ये निघतो, चेंडूला पंच केलेला आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज लखन हा बाद होतोय. फलंदाज बाद होत आहे. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये एक चांगला चेंडूला पंच केला होता. चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि एक चांगला थ्रो देखील आला होता. आणि राजेश पाटील कोणत्या प्रकारची चूक करत नाही आणि नॉन स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये चेंडू फेकला होता आणि रनआउटच्या स्वरूपात लखन याचा खेळ समाप्त झालेला आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बंटी राईट आर्म ओव्हर द विकेट, संदीप पाटील गॅलरी एन कडून आणि सामना करतोय सतीश. आता मात्र जोरदार फटका, चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. डीप वरून क्षेत्ररक्षक सतीश जोपर्यंत चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज सतीश.
धाव संख्या 44 होते. 44 लॉस ऑफ 5 विकेट्स. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा षटकाचा खेळ चालू आहे प्रथम कुमार या संघाचं. आपण पाहतायत यानंतर एक बिग मॅच ऑफ द टुर्नामेंट. विनर एका बाजूला महेंद्र स्पोर्ट. गोलंदाज पंटी राईट आर्म ओव्हर द विकेट आणि सामना करतो फलंदाज हेमंत. आता मात्र जोरदार फटका आपल्या पाहायला मिळतो. बॅट मध्ये निघते चेंडू. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातो. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. चांगला थ्रो येतोय मात्र 2 धावा पूर्ण केली जातात. तर 6 षटकांची समाप्ती होते. धाव संख्या 46 होता आणि 47 धावांचा आव्हान ठेवलेला आहे. आणि दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये हरीश पाटील, त्याचबरोबर विनर स्पोर्ट संघाचा नवीन. तर आमचे मॅजिकल वाईस डॉक्टर गवली सर. ओ टू डॉक्टर गवली सर. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. विनर स्पोर्ट वेलकम नवीन, पहिल्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे. त्याचबरोबर महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार हरीश पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय अशोक पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. वेलकम अशोक पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. सन्माननीय अशोक पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत विनर स्पोर्ट्स त्याचबरोबर महिंद्रा स्पोर्ट्स. धन्यवाद अशोक पाटील साहेब. मी आपणास विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार हरीश पाटील नाणेफेक जिंकलेली आहे. हरीश पाटील हे जर वर्ष बघितलं महिंद्रा स्पोर्ट्स एक चांगली कामगिरी करतोय. कारण नाना चषक पहिल्यांदा जिंकला होता, त्यानंतर बालाजी चषक जिंकला होता, मदनभाऊ चषक या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी झाली होती. कुठेतरी सेमीफायनलमध्ये थोडासा निसटता पराभव स्वीकारावा लागला, पण एकंदरीत या वर्षाचा विचार केला एक चांगली कामगिरी. बालीनंतर जॉली ट्रॉफी नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला सामना खेळणारा काय निर्णय? क्षेत्ररक्षण स्वीकारणार. काय रणनीती असणार आहे क्षेत्ररक्षण स्वीकारताना? आज तुमचा कंप्लीट संघ महिंद्रा स्पोर्ट्स खेळणार आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारताना कुठल्या गोलंदाजांकडनं खूपशा अपेक्षा असतील, कारण पॉवर प्ले नाही आहे, पण इनिशियल ओव्हरमध्ये सुरुवातीच्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजांकडनं अपेक्षा असतील? आणि समोरचा विनर स्पोर्ट्स, कारण ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या 105 धावा पहिल्याच उद्घाटन सामन्यामध्ये उभ्या केल्या होत्या, त्या संघाला किती कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? निश्चितच 6 षटकांचा सामना असल्यामुळे आम्ही त्यांना 50+ च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करणार. कारण विनर स्पोर्टने या स्पर्धेमध्ये एक उच्चांक गाठलेला आहे धावसंख्येचा. तर आम्ही निश्चितच गेम प्लॅनिंग चांगला करणार आणि गोलंदाजांकडनं चांगली अपेक्षा असणार की ते चांगली गोलंदाजी करणार. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर MLA ट्रॉफी, आमदार चषक अधिक नामांकित स्पर्धा आणि येत्या काही दिवसात 8 एप्रिल ते 17 एप्रिलला सुद्धा 8 एप्रिलला या स्पर्धेला प्रारंभ होतोय. आणि दरवर्षी काहीतरी नाविन्य घेऊन ही स्पर्धा येत असते. त्या मैदानावर अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. ह्यानंतरही आयोजन होणार आहे. परंतु या मैदानावर ही जी क्रीडानगरी आहे, स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी, आणि हे जे विहंगम दृश्य आहे, या स्पर्धेविषयी काय वाटतंय? अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा राबवली आहे जॉली स्पोर्टने. कारण की पहिल्यांदा स्पर्धा राबवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि त्यासाठी जो कॉन्फिडन्स असतो तो महत्त्वाचा असतो. सर्व सहकार्यांचा साथ महत्त्वाची असते आणि ते त्यांनी इथं यशस्वी करून दाखवलेले आहे. आणि एक पाऊल त्यांना अजून पुढे टाकायचं आहे आणि अंतिम सामन्यापर्यंत काही असं स्पर्धेला गालबोट न लागावा ही विनंती करतो. ऑल द बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. नवीन संघाचा कर्णधार पहिल्या दिवशी अतिशय चांगली कामगिरी, विकेट मेडन षटक, प्लेयर ऑफ द डे हे किताब पटकावलेले आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभी केलेली. मात्र आता गाठ आहे महिंद्रा स्पोर्ट्स बलाढ्य संघाशी. सुरुवातीला फलंदाजी करायची. किती धावा मला 105 धावा तर पहिल्या सामन्यामध्ये पटकावल्या होत्या, पण ह्या संघाला पराभूत करण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि कुठल्या फलंदाजाकडनं अपेक्षा असणार आहे? कारण पहिल्या सामन्यामध्ये कुमार याने दमदार सुरुवात केली होती, हर्षद याने चांगली फलंदाजी केली होती. त्यांच्या व्यतिरिक्त कुठल्या फलंदाजाकडनं अपेक्षा असतील
आणि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. कुमार, हर्षद, मनीष यांच्याकडून मला अपेक्षा असेल या सामन्यात पण चांगली कामगिरी करण्याची. तू स्वतःच्या गोलंदाजीवर फलंदाजाला नाचवलेलं आहे. अजूनही कुठले गोलंदाज असणार आहे की त्यांच्याकडनं खूप अपेक्षा या महत्त्वाच्या सामन्यामध्ये असतील? हर्षद आहे, जितू आणि हर्षद हे चांगली गोलंदाजी करतात आणि या सामन्यात सुद्धा मी त्यांच्याकडून चांगल्या गोलंदाजी अपेक्षा करेन सर. म्हणजे हा सामना एक रंगतदार होईल असं वाटतंय दोन्ही संघामध्ये. निश्चितच सर. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दोन बलाढ्य संघामध्ये सामना होणार आहे. सलमान आणि आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब फॅम टीम महिंद्रा स्पोर्ट्स तसेच विनर स्पोर्ट्स दोन संघामध्ये सामना होईल. महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार हरेश पाटील यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विनर स्पोर्ट संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये जाऊया. त्या ठिकाणी आमचे समालोचक संदेश पाटील यानंतर जो सामना सुरू आहे या सामन्याचं समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद डॉक्टर गवली सर. आपण पाहतायत आंतरराष्ट्रीय नियमात दाखवलं जात आहे. IPL मध्ये पंच चेंडू घेऊन जात आहेत आणि पंचाकडे चेंडू सोपवला जात आहे. जवळजवळ 3:15 झालेले आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर येत आहे. यानंतर देखील दोन सामने खेळवायचे आहेत. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे. पहिल्या इनिंगसाठी 40 मिनिटे घेतली होती. लक्षात घ्यायचं, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. शेवटचा सामना असणार आहे. जयदुर्गा बी आणि नवाब स्पोर्ट या संघामध्ये होणार आहे लढत. त्या संघाच्या कर्णधारांना देखील तयारीमध्ये राहायचंय. आपण पाहतायत बालीनंतर जॉली ट्रॉफी 2016 आपण पाहतायत. उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण पाहतायत. नरेश म्हात्रे व जॉली स्पोर्ट कामतघर आपण पाहतायत. खूपच मेहनत घेतलेली आहे ग्राउंड सजवण्यासाठी. धन्यवाद संदेश पाटील. आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी केलेली आहे आणि आम्हाला या ठिकाणी एक जे मिक्सर ग्राइंडर स्पॉन्सर केले आहे स्पर्धेसाठी मॅरेथॉन मॅचसाठी मी नरेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आमचे सन्माननीय अशोकजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. नरेश म्हात्रे जॉली स्पोर्ट कामतघरचे सर्व आपल्या शुभ हस्ते. पंचांना विनंती आहे फक्त 1 मिनिट सामना थांबायचा आहे. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होते अशोकजी पाटील यांचं. आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट नाव. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. सुरुवात होत आहे. गोलंदाज गुरु क्रिकेटला करतोय सुरुवात. पाहूया आता. स्ट्राईकला आतिश बांबरे. नो स्ट्राईकला भिवंडीचा जबरदस्त फलंदाज तकदीर. रायगड जिल्ह्यामध्ये तर आपलं नाव लौकिक केलेलं आहे कारण की त्या परिसरातील कॉमेंटर आम्हाला कधीही तकदीरच्या बद्दल सांगत असतात. आता मात्र पहिल्या चेंडूवर जोरदार अपील केली जात आहे. चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये जाते. चेंडू एक धाव पूर्ण केली जाते. खाता खोललं जाते फलंदाजाचं वैयक्तिक आपल्या संघाचं. फुलर लाईनचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली होती चेंडूने. एकदा पूर्ण होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गुरु. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू स्केअर क्षेत्रामध्ये तो एक धाव पूर्ण केले जात आहे. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज तकदीर. आपलं खातं खोलतोय. धावसंख्या आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 2 होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाजी गुरु करतोय. 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. प्रथम कुमार या संघाने आपण पाहतायत. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. आता मात्र झाडू स्टॉक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आता मात्र सीमेच्या बाहेर जातोय का पाहूया. आउटफुल एकदम फास्ट आहे आणि चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय.
आपण पाहू शकता इम्प्रुव्हाइज स्ट्रोक पॅडल स्वीप केलं होतं, फाईन स्वीप केलं होतं आणि चेंडू अतिशय वेगात बंदुकीची गोळी ज्या वेगात जाते त्या वेगात डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. गुरु षटकातील पुढचे चेंडू राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. आता मात्र फक्त सरळ प्लेटने केलेल्या चेंडूला फॉलोथ्रू मध्ये फील्ड केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. गुरु प्रथम कुमार या संघाचा कर्णधार आहे, चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 7 धावा दिलेल्या आहेत गुरु याने. षटकातील पुढचे चेंडू सामन्याकरता तकदीर. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला जातोय, छोटीशी अपील केली जाते गोलंदाजाकडून. लेग बायचा इशारा करतात पण कारण की थोडस ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता फलंदाज. धाव संख्या 8 होते. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये अपील केली होती गोलंदाजाने, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर जाते. गुरु लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सामना करतोय आतिश भामरे. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला जातो, चॉप केला जाते चेंडूला, कव्हर क्षेत्रामध्ये जाते चेंडू, डीप वरून चेंडू. आता मात्र छटक्या सर्कलच्या थोडस मागे फील्ड केली जाते. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका षटकाची समाप्ती होते. गुण लेखक संघ धाव संख्या होते ती 9. चांगली सुरुवात म्हणता येईल डॉक्टर गवळी सर, कारण की 47 धावांचा पाठलाग करतायत. चांगली सुरुवात आहे कारण आपण आवश्यक धावगती जर बघितली जर 8 धावांची आहे आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 9. एक चांगली सुरुवात आहे. मी जॉईंडर्स चंद्रकांतजी चौधरी यांना विनंती करतोय आपण कृपया जातीनं लक्ष घालून जे प्रक्षेपण आहे ते आपल्या परिसरामध्ये चालू करायचं आहे. का त्या ठिकाणी प्रक्षेपण जात नाही, टेलिकास्ट जात नाही, कित्येक फोन येत आहेत, फोन कॉल येत आहेत. आपण जातीनं लक्ष घालून प्रक्षेपण त्या ठिकाणी पोहोचेल याची व्यवस्था करायची आहे. चंद्रकांतजी चौधरी कामतगरचे आमचे सन्माननीय जॉईंडर्स आहेत, त्यांना विनंती आहे आपण जातीने लक्ष घालायचं आहे आणि केबल हे प्रक्षेपण टेलिकास्ट चांगल्या रीतीने पोहोचेल ही व्यवस्था करायची आहे. धन्यवाद. त्याचबरोबर ताडाली परिसरामध्ये देखील हा लाईव्ह टेलिकास्ट जात नाहीये. जॉईंटर प्लीज. एक चांगली मॅच पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी मध्ये परिवर्तन होते. लखन पहिला चेंडू टाकतोय दुसऱ्या षटकाचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र सुंदर असा टोला बॅट मध्ये निघते चेंडू, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावने संघाची धावसंख्या होते दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती म्हणजे 10. 47 धावाचा पाठलाग करता आपण पाहतायत. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला मराठा पंजाब बी संघाची, कारण की विकेट पडलेली नाहीये. गोलंदाज लखन षटकातील पुढचे चेंडू. आता मात्र एका सुंदर असा टोला बॅट मध्ये निघतो जातो, मात्र चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला. एक चांगला आपल्याला पाहायला मिळते. डोकं लावून क्रिकेट खेळत आहे तकदीर, की धावांचा जो पाठलाग आहे 47 धावांचा पाठलाग करत आहे. खालून खेळण्याचा जो एक चांगला प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक चेंडू मागे धावा जमवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. षटकातील पुढचे चेंडू लखन. आता मात्र सुंदर असा फटका बॅट मध्ये निघतो चेंडू, रिव्हर्स शॉट आपण पाहतोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. जॉली चौकार. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला. रिव्हर्स शॉट खेळला होता, क्षेत्ररक्षक होता थर्ड मॅनला, त्याच्या जवळून हा चेंडू स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. जॉली चौकार. धाव संख्या वेगाने वाढते, 15 होते. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाजी करतोय गोलंदाज लखन. राईट आर्म ओव्हर द विकेट. संदीप पाटील गॅलरी एन कडून खेळण्यासाठी सज्ज होतो फलंदाज आतिश भामरे. पुन्हा एकदा एक सुरेख असा आपण पाहतोय चेंडू, पल्लू स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं पाईनब्रेक क्षेत्रामध्ये. 2 धावा पूर्ण केली जात आहेत. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते मराठा पंजाब बी संघाची. 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल.
गुणलेखक आमचे करण काटेकर सांगत आहेत की अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. सामना करतो गोलंदाज. पुन्हा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. थर्डमॅनला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जात आहे. पंचाकडून लेग बायचा इशारा येते. एक्स्ट्राची मदत होते मराठा पंजाब बी या संघाला. सर मराठा पंजाब बी हे तर परफॉर्मन्स चांगला करत आहे. मात्र आज मापुलीमध्ये मित कुमार या संघाने शिकत दिलेले आहे मराठा पंजाब ए ला. बी प्रयत्न करत आहे. 47 धावांचा पाठलाग करतायत गोलंदाज. आता मात्र सुंदर असा टोला मिस फील्ड होते. मात्र चांगला बॅकअप केला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. ऑफिशियल स्कोर सांगत धाव संख्या होते ती 19 होते. डॉक्टर गवळी सर यावर्षी भरपूर असे नवीन संघ तयार झालेले आहेत. उलटफेर आपल्याला पाहायला मिळत आहे. खास करून मराठा पंजाब बी हा एक संघ आपण पाहू शकता. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जात आहे. मॅजिकल वाईस डॉक्टर गवळी सर, त्याचबरोबर ऑफिशियल स्कोरर करण काटेकर, त्याचबरोबर आज करण काटेकर अतिशय डॅशिंग अंदाजमध्ये बघतोय आपण. स्मार्ट अँड हँडसम आणि त्याप्रमाणे स्कोरिंगही करतात. कारण नुसतं स्मार्ट अँड हँडसम असून चालत नाही, त्याप्रमाणे स्कोरिंग करणंही गरजेचं असतं. अगदी बरोबर. टुर्नामेंटचं काम जो असतो स्कोरर, कॉमेंटर आणि पंचांच्या हातामध्ये असतो. मात्र तकदीर याच्या बॅटमधून चेंडू हवेमध्ये पाहूया. आणि सतीश वाकचोरे काय कोणत्या प्रकारची चूक करत नाही आणि फलंदाज बाद होतोय. तकदीर पहिला विकेट पडतोय मराठा पंजाब बी या संघाचा. आपण बघितलं ऍक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळला होता. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून षटकार मारण्याचा जो प्रयत्न केला होता, मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेलं नाहीये. एक चांगला झेल, सोपा झेल घेतला जातोय आणि तकदीर याची खेळी संपुष्टात येते. सामदेवरून शुभेच्छा येतात. हर्षल भोईर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतात आणि नीट आणि क्लीन टेलिकास्ट पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज पप्या येतोय. पप्या अंडर 19 मध्ये खूपच फॉर्मला आहे. मात्र मराठा पंजाब मध्ये पाहूया बी मध्ये कोणत्या प्रकारची फलंदाजी करते. वरती पाठवलंय फलंदाज पप्याला. धावसंख्या 19 स्थिर होते. षटकातील पुढचे चेंडू टाकते गोलंदाज राजा. राईट मोड द विकेट. सामना करते फलंदाज अतिश भांबरे. आपला जवळजवळ टाइम संपला आला, लक्षात घ्यायचंय. आता मात्र एका सुंदर चेंडू परफेक्ट प्लम मध्ये आणि फलंदाज बाद होतोय. आपण पाहू शकता बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र जो पाय आहे प्लम एल बी मिडल स्टंपवर येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि बाद होतोय अतिश भांबरे. आता मात्र थोडासा मानसिक दबाव पाहायला मिळतोय मराठा पंजाब बी या संघावर. अतिशय चांगला निर्णय मी तर सांगेन पंच शकील कोटी यांचा. कारण सुरुवातीला तो उजव्या अष्टीच्या बाहेर गेला होता, खेळण्यासाठी पुन्हा आतमध्ये येतोय. डावा पाय अगदी बरोबर मधल्या अष्टीच्या समोर होता. पायावर चेंडू आदळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा पाहू शकता आपण. एसके एंटरटेनमेंट नक्कीच मी प्रशंसा करू इच्छितो. पुन्हा त्याने ऍक्शन रिप्ले दाखवला. अतिशय चांगला क्लीन अँड नीट ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण आणि चांगला निर्णय, चांगला डिसिजन पंच शकील कोटी यांचा. पाहू शकता आपण स्टंप विजन मध्ये दाखवलेलं जात आहे. जे स्टंपला
कॅमेरा लावलेला आहे त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज राजेश पाटील येतोय, गोलंदाज राजा. आता मात्र चेंडू हवेमध्ये टॉप एच आणि फलंदाज राजेश हा फलंदाज बाद होतोय. हॅट्रिक झालेली आहे गोलंदाजाची. धन्यवाद विजय. आपण पाहतायत स्पर्धेची तिसरी हॅट्रिक साजरी केलेली आहे गोलंदाजाने राजा याने. याच्या अगोदर विनर स्पोर्ट या संघाचा कुमार नवीन याने हॅट्रिक केली होती. धावसंख्या स्थिर होते, आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 19. पहिल्यांदा नवीन विनर स्पोर्ट्स संघाचा, त्यानंतर डॉली स्पोर्ट्स पडगाव डॉली संघाचा वैभव आणि तिसरी हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज राजा. आणि एक आकर्षक घड्याळ हे सुद्धा त्यांनी पटकावलेलं आहे, जे महेंद्रजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी. ते सुद्धा यांनी पटकावलेलं आहे राजा याने. रिस्ट वॉच आकर्षक घड्याळ सुद्धा पटकावलेलं आहे. आता मात्र मानसिक दबाव पाहायला मिळते मराठा पंजाब बी या संघावर. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, बेड होते फलंदाज पप्या. या षटकामध्ये सर गोलंदाजी आपण पाहू शकता 3 चेंडूमध्ये 3 विकेट आणि चौथा चेंडू डॉट. अजूनही एकही धाव दिली नाही गोलंदाज राजा याने. राजा आता मात्र मराठा पंजाब बी या संघावर हवी होते गोलंदाजीमध्ये. आपण पाहतोय पप्या असा फलंदाज आहे, जर पप्याची बॅट लागली तर थांबत नाही, मात्र आतापर्यंत थांबून ठेवलेले आहे राजा याने. आता मात्र एका सुंदर असा चेंडू मिडल स्टंप उखळला जातो फलंदाजाचं. चौथा विकेट या षटकामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. 5 चेंडू आणि 4 विकेट. काय म्हणाल डॉक्टर गवली सर? येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला, माझी वरदेवी आईचे मथर गावा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते. मधली एसटी वाकवलेली आहे. दोन्ही पायांची जी गॅप आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे. अंडर 19 मध्ये खेळणारा युवा फलंदाज आहे आणि दोन्ही पायाच्या मधली जी गॅप आहे दोघांच्या मधून जाऊन बरोबर मधली एसटी वाकवलेली आहे. नवीन याने 4 फलंदाज बाद केले होते एका षटकामध्ये, कुठली धाव न देता. आता मात्र राजा याने समोरच्या संघावर म्हणजे मराठा पंजाब बी या संघावर मानसिक दबाव टाकलेला आहे. या षटकामध्ये अजूनही एकही धाव गेलेली नाहीये. 5 चेंडू झालेले आहेत आणि 4 विकेट घेतलेले आहेत. विकेट मेडन षटक हाताळतो का बघायचं आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं पृथ्वीकरण जर आपण बघितलं तर चामुंडा वास 8 षटकामध्ये 8 फलंदाज बाद केले होते, फक्त 19 धावा दिल्या होत्या झिम्बाब्वे विरुद्ध. जबरदस्त पृथ्वीकरण होतं. 8 षटकामध्ये 19 धावा देऊन 8 फलंदाज बाद केले होते. आंतरराष्ट्रीय खेळामधले सर्वोत्कृष्ट पृथ्वीकरण आहे. गोलंदाज राजा पाहूया मेडन षटक फेकतोय का. आणि मात्र चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होते आणि रेकॉर्ड बनतोय. एका षटकामध्ये 5 गडी बाद करण्याचं यश मिळतंय गोलंदाजाला राजाला. मेडन ओव्हर आपण पाहतोय. आपण पाहतायत रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी, मात्र राजाने रेकॉर्ड केलेलं आहे सर. मेडन ओव्हर आणि 5 विकेट घेतलेले आपल्या गोलंदाजीमध्ये. काय म्हणा सर, या सीझन मध्ये असं षटक आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. एका षटकामध्ये 5 फलंदाज बाद केले आहेत, कुठल्या प्रकारची धाव दिली नाही. विकेट मेडन नवीन याने एक षटक हाताळलं होतं, मात्र त्यामध्ये नवीन याने कुठल्या धाव दिली नव्हती, मात्र 4 फलंदाज बाद केले होते. मात्र विक्रम जे होता ते मोडण्यासाठी धावसंख्या झालेली 19. आता मात्र गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होत आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील परिवर्तन होत आहे. मॅजिकल व्हॉइस डॉक्टर गवली सर, पुढच्या षटकामध्ये काय घडतं आणि बिघडतं सांगण्यासाठी. हो टू डॉक्टर गवली सर. धन्यवाद संदेश पाटील. दरम्यान सन्मान नितीन बजागे साहेब, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते अडाली यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू आणि ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू मिड ऑफ कॉर्नर डीप मिड ऑफला जातोय.
एक पेक्षा जास्त मिळणारी धावसंख्या होती 20. तसेच समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संतोषजी चौधरी यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. मी या दोन्ही मान्यवरांचं जॉली स्पोर्ट कामतगर यांच्या वतीने तसेच आमचे नरेशजी म्हात्रे यांच्या वतीने जॉली ट्रॉफी 2016 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. 20 धावा झालेल्या आहेत. मधली फळी कापून काढलेली आहे. मी बघितलेलं आहे राजा याने. याला मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलेला आहे. चेंडू मिडॉनवरनं डीप मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. लॉंगांचं क्षेत्ररक्षक झेपावतोय. थोडासा मानसिक दबाव बघायला मिळतोय कारण 5 फलंदाज एकाच षटकात बाद झालेले आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या होती 21. डॉक्टर गवळी सर 47 धावाचा पडला करताना कुठेतरी एक चांगली स्थिती म्हटलो होतो आपण. मात्र एक षटक जो टाकलेला आहे राजाने, मला पंजाब बी या संघाचे 5 गडी बाद केलेले एका षटकामध्ये. याला मात्र बॅटची काना घेऊन चेंडू गॅप मधून थर्ड मॅन सीमारेषेकडे जातोय. चेंडू अडवण्यात यश मिळतंय. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. 3 धावा पूर्ण होत आहेत. संदेश पाटील हे विसरून चालणार नाही. चॅलेंज मैदानावर जॉली कामतगर एक्सप्रेस ब्रह्मास्त्र आवी पाटील यांनी सुद्धा 5 चेंडूमध्ये 5 फलंदाज बाद केले होते. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. समोर जे लक्ष आहे 47 धावांचं लक्ष आहे. निम्मा पल्ला पार केलेला आहे. अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना मी म्हणून 50-50 अवस्थेमध्ये. नो डाऊट फलंदाज जास्त बाद झालेले आहेत परंतु सामना हा 50-50 अवस्थेमध्ये आहे. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर. कारण की येणाऱ्या 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आमचे ऑफिशियल्स को सांगत 23 धावांची आवश्यकता असेल. क्रिकेट एक अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे कारण 2 षटकामध्ये पूर्णपणे फ्रंटफुटला होता मराठा पंजाब बी संघ. मात्र तिसऱ्या षटकात राजा याच्या राजेशाहीमध्ये गोलंदाजीमध्ये मात्र हा थोडासा बॅकफुटला गेलेला आहे. लखन याला मात्र पुल केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी जॉली चौकार. माझी वरदेवी आईचे मथर गावाला, माझी वरदेवी आईचे मथर गावाला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. शॉर्ट बॉल होता. भरपूर वेळ होता. चेंडूला पुल केलं आणि पॉवरफुल आपण पाहतोय की डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. चौकारने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 28. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. लखन राईट आर्म ओव्हर द विकेट. याला मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी जॉली चौकार. कोंडी शहरामध्ये मंदिर कामतघर गावामध्ये माझी वरदेवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार मिळतोय. बघितलं आपण म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ समजला होता. तिसऱ्या षटकामध्ये मधली फळी कापून काढली होती मात्र चौथ्या षटकामध्ये आक्रमण केलेले परेशाने. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 32. 15 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळातील उदाहरणं आम्ही तुमच्या समोर देऊ. सामन्याला कशा प्रकारे काळाटणी मिळते. लखन यावेळेमध्ये एक चांगला फटका. चेंडू स्क्वेअर लेगकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे खेळला जातोय मात्र एकच धाव मिळते. धावसंख्या होते 33. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 आणि आता मात्र 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 14 धावांची. 12 चेंडू आणि 14 धावा. समीकरण सोपं वाटते मात्र फलंदाजचे बाद झालेले आहेत. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलिंग फिगर 2 षटकामध्ये वैभव याने 9 धावा दिलेल्या आहेत आणि 5 फलंदाज बाद केले होते. मात्र आता जे बेस्ट बॉलिंग फिगर होणार आहे ते नवीन
नंतर राजा याच्या नावावर होणार आहे प्रथम कुमार, कारण एका षटकामध्ये कुठल्या प्रकारची धाव न देता 5 फलंदाज बाद केलेले आहेत. हे षटक फार महत्वाचं ठरणार आहे. राजा याने या षटकामध्ये जर एक चमकदार कामगिरी केली तर मराठा पंजाब बी संघावर ते दडपण आणू शकतात. मात्र परेश एक चांगली फलंदाजी करतोय आणि नॉन स्ट्रायकरने लावला आहे. याला फ्लिक केल्यानंतर पर्यंत शॉर्ट फायनलला जातोय. एक धाव पूर्ण करते परेश. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 34. 11 चेंडू आणि 13 धावा. अजूनही सामना मी म्हणेन हा 50-50 अवस्थेमध्ये आहे. थोडंसं पारड जड वाटतंय मराठा पंजाब बी संघाचं. अजूनही 5 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. याला मात्र डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे, हलक्या त्याने खेळलेला आहे. मिळवला चेंडू होतोय. एक धाव पूर्ण करतोय रितेश. धावसंख्या होते 35. आता मात्र 10 चेंडू आणि 12 धावा. थोडासा सावध पवित्रा घेतला जातोय. याला ते भिरकावून दिलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. रिव्हर्स शॉट खेळलेला आहे. माझे वरदेवी आईचे कामतघर गावाला, माझे वरदेवी आईचे कामतघर गावाला. आपण पाहतोय की जणू काही एक डावखोरा फलंदाज खेळतोय. या अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे. रिव्हर्स शॉट खेळला होता आणि जवळपास वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर जाणारा हा षटकार. एक्केचाळीस धावा झाल्या. आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र सोपं समीकरण झालेलं आहे. यानंतर लोअर फोल्डला चेंडू ट्राईव्ह केला. चेंडू होते सरळ जाते तो लॉंग ऑनला एका टप्प्यानं. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या झाली 42. राजा यावेळेला मात्र चांगला चेंडू होता, पायामध्ये टाकलेला चेंडू मात्र चांगल्या रीतीने खेळून काढलेला आहे. फक्त हलक्या त्याने खेळले, सॉफ्ट हँड ड्राईव्ह आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतो रितेश. धावसंख्या होती 43. आता मात्र जिंकण्यासाठी एक चौकाराची आवश्यकता आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चुकतोय राजा आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. यामध्ये ऑन दी अप थोडा हवेत फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही नव्हता. डीप मधला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 44. पण मात्र बेस्ट बॉलिंग फिगर जे आहे ते वैभवच्या नावावर राहणार आहे, कारण त्याने 2 षटकामध्ये 9 धावा देऊन 5 फलंदाज बाद घेतलेले. राजा याचं मात्र फिगर जे होतं बॉलिंग फिगर 2 षटकामध्ये 11 धावा दिलेल्या आहेत आणि 5 फलंदाज बाद केले आहेत. त्याला बेस्ट बॉलिंग फिगर
हे वैभवच्या नावावर राहणार आहे. डॉली स्पोर्ट पडगाव वडवली. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे आणि हेच मराठा पंजाब संघाचं क्रिकेट आहे. 5 फलंदाज एकाच षटकामध्ये बाद झाले होते, पण मात्र परेश, मी सुरुवातीला सांगितले होते की आतिश, तकदीर, राजेश पाटील, परेश, समीर तांगडी हे 3 असे फलंदाज आहेत की कुठल्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतात. याला मात्र स्लॉक सीप डीप मिड विकेट शिवापार षटकार. तर अभिनंदन मराठा पंजाब बी, अभिनंदन योगेश भोईर आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच परेश. चला महेंद्र स्पोर्ट भादवड संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण लाईन अप भादवड, संजयभाई मात्रे फॅम टीम. धन्यवाद सदेश पाटील. तत्पूर्वी या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होणार आहे. परेश आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. मी आता ज्यांचं आगमन झालेलं आहे आमचे सन्मान नितीनजी बजाके, समाजसेवक सामाजिक कार्यकर्त्याचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती. मी नरेशजी माते आमचे जॉली स्पोर्ट कॉमर्सचे सर्व आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे.